आज हे चॅप्टर संपून जाईल. आपण असं पहिल्या अर्ध्या तासामध्ये आपण हे समजून घेऊ की कशा पद्धत ब्लर दिसायला लागलं का? आवाज येतोय ना सगळ्यांना? येस सर. ब्लर आहे सर. फक्त ब्लर दिसतंय ना? हो हो, होईल, क्लिअर होईल. आता क्लिअर झालं बघा. झालं का क्लिअर? येस सर. येस सर. प्लांट वॉटर रिलेशन मध्ये आज हे चॅप्टर कदाचित आपलं कम्प्लीट होऊन जाईल, कारण फार मोठा पार्ट नाही, याच्यातला ऑलमोस्ट पार्ट सगळा रिड्यूस केलेला आहे. त्यामुळे आपण काय समजू, काही बेसिक कन्सेप्ट समजून घेऊ आणि मग उद्या म्हणजे पुढच्या सोमवारपासून आणखी नवीन लेक्चर आपण चालू करू, एखादा असंच चॅप्टर आपण घेऊन त्यालाही संपून टाकूया. तर आपल्याला माहिती आहे स्टेट बोर्डने 25% सिलेबस हा रिड्यूस केलेला आहे. प्लांट वॉटर रिलेशन मध्ये कालपर्यंत आपण पाहत होतो की वॉटरच्या प्रॉपर्टीज कशा असतात, त्याच्यानंतर कोणतं वॉटर अवेलेबल होतं आणि स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर कसं असतं. रूट हेअरच्या स्ट्रक्चर बद्दल तुम्हाला आठवत असेल, रूट हेअर जे असतं याची लेंथ आपण याच्याबद्दल काल बोललो होतो आपण की समजा हा एक रूट हेअर आहे, तर ह्या रूट हेअर मध्ये काल तुम्ही डायग्राम कदाचित काढली असेल. हा जो रूट हेअर आहे, या रूट हेअर मध्ये हा भल्ला मोठा आहे, अतिशय मोठा असा व्हॅक्युअल असतो. हा व्हॅक्युअल जो असतो हा पूर्ण स्प्रेड असतो थ्रू आउट द लेंथ. याच्यामध्ये सॅप, याच्यामध्ये जे फ्लुइड भरलेलं असतं दॅट इज कॉल्ड ॲज सॅप. इट इज कॉल्ड ॲज सॅप. आणि इथे या ठिकाणी इथे किंवा इकडच्या बाजूला इथे असतो न्यूक्लियस, इथे असतो न्यूक्लियस आणि बाकीचे सेल ऑर्गेनेल्स या भागामध्ये असतात. तर इथे काल मी बोललो होतो की सेल, इथे जी दिस इज ऑल सेल वॉल, या सेल वॉल मधून वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं. आपल्याला माहिती आहे सेल वॉल अलाउज द वॉटर फ्रीली टू मूव्ह अक्रॉस इट. आणि याच्यानंतर बाकीचे लेयर्स असतात, त्याच्यानंतर बाकीचे लेयर्स असतात. हे मी पुढे परत एक्सप्लेन करणार आहे, ही गोष्ट आता लक्षात ठेवायची आपल्याला. तर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. आपण पाहिजे असेल तर नावं देऊ शकतो याला. आपल्याला स्टेट बोर्डने काय काय दिलेलं एकदा बघतोय मी. याच्यात नॅचरली इथे मायटोकॉन्ड्रिया असेल, त्याच्यानंतर दिलेलं आहे इथे ही जे आउटर मोस्ट असेल इट विल बी लाईक होल ऑल दिस. दिस विल सेल वॉल, सेल वॉल असेल. त्याच्या आत नॅचरली याच्या आत जे असेल हे सेल मेम्ब्रेन असेल, याच्या आतल्या बाजूला इथे सेल मेम्ब्रेन असेल. तुम्ही काल काढली असेल डायग्राम, मी सांगितली होती काढायला. सेल मेम्ब्रेन असेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्या खाली हा जो पार्ट असतो इथे असे सेल्स एकमेकांवर अशा अरेंज असतील. These are called as epithelial cells. Root epithelial cell. याच्या आत आहे साइट, इथे सॉरी इथे इथे असे ना सायटोप्लाझम. याच्या आत सेल सॅप असतो. दिस इज सायटोप्लाझम.
बस एवढंच आहे. तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर आहे. इथे सगळा सायटोप्लाझम भरलेला असेल. दिस इज ऑल सायटोप्लाझम. दिस इज ऑल सायटोप्लाझम. तर प्लांट वॉटर रिलेशन मध्ये महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे? प्लांट वॉटर रिलेशन मध्ये लक्षात ठेवायची आहे की रूट हेअर्स आर द important structures which are responsible for transportation of water from soil to the plant body. Soil to plant body मध्ये हे ऍब्झॉर्ब करतात. आता ऍब्झॉर्प्शन कसं होतं? ऍब्झॉर्प्शन कसं होतं ते आपल्याला नीट समजून घ्यायचं. तर याच्या आधी आपल्याला काही फेनॉमिनल, काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्या पहिले समजून घेऊ. नंतर ऍब्झॉर्प्शन कसं होतं ते आपण म्हणजे या चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे. नंतर इम्बायबिशन काय असतं, ऑस्मॉसिस काय असतं, डिफ्युजन काय असतं, या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आपण समजून मग पुढे जाणार. तर एक रफ डायग्राम जी आहे फार चांगली नाही आलेली, परंतु डायग्राम काढून आपण समजून घेतलं की कशा पद्धतीने वॉटरची मुवमेंट होईल. फ्रॉम सेल वॉलने येऊ शकतं आणि फ्रॉम सायटोप्लाझमचा पार्ट बनून पण येऊ शकतं. म्हणजे इथे जे मी दाखवलेला हा जो एरो दाखवलेला आहे, दिस इंडिकेट्स दॅट वॉटर पासेस फ्रॉम सेल वॉल. आणि जर समजा सायटोप्लाझमचा हिस्सा बनवून जात असेल, इथून वॉटर मॉलिक्युल्स आत एंट्री करत असतील, तर दॅट इज अ डिफरंट काइंड ऑफ सिच्युएशन. ते कसे असतं ते पण आपण समजून घेणार. तर आता आपण काय करणार आहोत? पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण हे समजून घेऊ की याच्यामध्ये ऍब्सॉर्प्शन करण्यासाठी सीन कसा असतो, आत परिस्थिती कशी असते, ज्याच्यामुळे आजूबाजूचं सराउंडिंग, याच्या आजूबाजूला जे काय असतील असे हे छोटे छोटे हे गोटे हे किंवा हे जे सॉइलचे पार्टिकल्स आजूबाजूला, दीज आर ऑल सॉइल पार्टिकल्स. त्या सॉइल पार्टिकल्स मध्ये तुम्हाला मी काल बोललो होतो कॅपिलरीज असतात, याच्यामध्ये गॅप असतो आणि ह्या गॅप मध्ये जेव्हा ह्या रूट हेअरचं प्रोजेक्शन आत गेलेलं असतं, तिथून हे वॉटरचं खेचलं जातं, ऍब्झॉर्ब केलं जातं. तर अशा पद्धतीने हे चालतं. आता आपण कन्सेप्ट पहिल्यांदा समजून घेऊ, मग पुन्हा मी काढून हे समजून सांगेल तुम्हाला कसं असतं. आता पहिल्यांदा टर्मिनॉलॉजी आपण समजून घेऊ. अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला टर्मिनॉलॉजी समजून घ्यायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लांट मध्ये आपण काय शिकतोय? बेसिकली हे प्लांट वॉटर रिलेशन चॅप्टर आहे, पण याच्यात आपल्याला शिकायचं काय? ट्रान्सपोर्टेशन शिकायचं. ट्रान्सपोर्टेशन एकच प्रकारचं नसतं, आपण काल समजून. पहिलं आपण ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर असतं फ्रॉम सॉइल टू द अपर पार्ट, ते नेहमी युनिडायरेक्शनल असतं. फूड जे असतं ते मल्टी डायरेक्शनल असतं, त्याचं डायरेक्शन वेगळी असते, ते आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर प्लांट हॉर्मोन्स असतात आणि या सगळ्यांचं जे येणं जाणं आहे किंवा ट्रान्सपोर्टेशन आहे, याच्यामुळे एक प्रचंड कॉम्प्लेक्स अशी सिस्टीम तयार झालेली आहे. तर पहिल्यांदा आपण हे कोणत्या दिशेने जातं ते पहिल्यांदा लिहून घेऊन मग पुढे जाऊया. आता काल आपण पाहिलं होतं की ट्रान्सपोर्ट जे असतं हे दोन प्रकारचं असतं, शॉर्ट डिस्टन्स आणि दुसरं असतं लॉंग डिस्टन्स. लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट मध्ये आपण पाहिलं होतं की इथे झायलेम आणि फ्लोएम हेल्प करतात. झायलेम अँड फ्लोएम हेल्प करतात, हे आपल्याला माहित झालं आहे. आणि इथे शॉर्ट डिस्टन्स जे ट्रान्सपोर्ट असतं आपल्याला माहिती, इथं प्लाझ्मोडेस्माटा असतो, सेल टू सेल कनेक्शन असतात, मायक्रोट्युब्युल्स असतात, यांच्या मार्फत डिफ्युजन प्रोसेसने पण यांच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन होऊन जातं. तर आता आपण हे समजून घेतोय की डायरेक्शन ऑफ ट्रान्सपोर्ट कसं असतं. आता डायरेक्शन ऑफ ट्रान्सपोर्ट कसं असतं?
काही एकदम सोपा पार्ट आहे. आता लक्षात ठेवा, डायरेक्शन ऑफ ट्रान्सपोर्ट जे असतं, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल्स, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, हा एमसीक्यू आहे. आता जे मी लिहितोय हा एमसीक्यू आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल is always unidirectional. Transport of water and mineral is always unidirectional. आपल्याला माहिती आहे की रूट टू सिस्टीम टू शूट सिस्टीम नेहमी जात असतात. म्हणून याला आपण काय म्हणू शकतो, इन रूटेड प्लांट, it occurs through xylem. It occurs through xylem from root to leaves. दुसरा आहे, आता इथे एक गोष्ट, इथे एक दुसरा एक एमसीक्यू येतो याला जोडून, प्रॉपर्टी बद्दल येतो. आपल्याला माहिती आहे, दिस काइंड ऑफ सिस्टम वी युजली सी इन angiosperms. angiosperms मध्ये आपल्याला इझिली दिसतं. इथे ट्रान्सपोर्टेशन मध्ये, झायलेम मध्ये, नीट लक्षात घ्या, झायलेम मध्ये दोन स्ट्रक्चर्स असे असतात जे वॉटर आणि मिनरल कंडक्शन मध्ये हेल्प करतील. त्यांना म्हणतात झायलेम ट्रकिड्स आणि झायलेम व्हेसल्स. कोण हेल्प करेल? झायलेम ट्रकिड्स आणि झायलेम व्हेसल्स हेल्प करतील इथं अँजिओस्पर्म्स मध्ये. मात्र जिम्नोस्पर्म्स मध्ये आणि टेरिडोफाइट्स मध्ये नॉट ऑल, यांच्यामध्ये फक्त ट्रकिड्स असतात. व्हेसल्स ॲब्सेंट असतात. झायलेम व्हेसल्स आर ॲब्सेंट. राजेश्वरी बेटा, तुझ्या घरचा कशाला आवाज चालू केलाय? ठीक आहे, लक्षात येत आहे सगळ्यांच्या? या ठिकाणी आपल्याला झायलेम बद्दल मी ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली. आता ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड जे असतं त्याला आपण म्हणतो ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. आता याला या ठिकाणी आणखी एक वर्ड यूज केला जातो, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रान्सलोकेशन. त्यामुळे ट्रान्सलोकेशन असा जर वर्ड आला तर कन्फ्यूज होऊ नका. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रान्सलोकेशन. लोकेशन बदललं जातं. एका ठिकाणी हे सबस्टन्स अवेलेबल असतात आणि तिथून ऍब्झॉर्ब केले जातात आणि दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केले जातात. आता दुसरा जो पार्ट आहे दॅट इज ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. आता इथे ऑर्गॅनिक मटेरियलचा अर्थ आहे की ज्याच्यात कार्बन कंपाऊंड किंवा कार्बन असेल अशा सबस्टन्सेसला आपण म्हणतो ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता इथे काय होतं नीट लक्ष द्या. इथे फॉर्मेशन साइट कुठली आहे? वेअर फूड इज फॉर्म्ड.
where food is formed naturally in the leaves, where it is formed. आणि इथून याला ट्रान्सपोर्ट केलं जाईल जिथे जिथे रिक्वायरमेंट असेल तिथे तिथे. आता लीव्ह, सपोज दिस इज द प्लांट बॉडी. प्लांट बॉडी आहे. नॅचरली फूड इथे सिंथेसाइज केलं जाईल विथ द हेल्प ऑफ वॉटर अँड सनलाइट. इथे सिंथेसाइज केल्यानंतर सम ऑफ द फूड विल बी transported towards the root, some of the here to the different parts. समजा हे फळ देणारं झाड असेल, जनरली angiosperms आर फ्रूट बिअरिंग प्लांट्स अँड फ्लॉवर बिअरिंग प्लांट्स. तर फ्रुट्स मध्ये पण ट्रान्सपोर्ट केलं जाईल, स्टेम मध्ये पण ट्रान्सपोर्ट केलं जाईल आणि रूट्स मध्ये पण ट्रान्सपोर्ट केलं जाईल, कारण रूटला पण एनर्जीची गरज आहे. रूटला पण एनर्जीची गरज आहे. म्हणजेच काय, याला तुम्ही एका वाक्यात जर बोलायचं, आपण डायरेक्शन शिकतोय, याला आपण काय म्हणू शकतो, इट इज मल्टी डायरेक्शन. सो राईट डाऊन दिस. leaves to different plant parts, plant organs or parts. It is multidirectional. It is multidirectional. It is multidirectional. काही वेळेला याच्यामध्ये ऑप्शन कधी कधी नीट देत नाही एक्झाम मध्ये, तर बाय डायरेक्शनल म्हणतात याला. कधी कधी बाय डायरेक्शनल, ज्या वेळेला ऑप्शन असेल मल्टी डायरेक्शनल आणि बाय डायरेक्शनल, त्यावेळेला मल्टी डायरेक्शनल टिक करायचं असतं. ज्या वेळेला दुसरंच काहीतरी दिलंय पण मल्टी डायरेक्शनल नाहीये, त्यावेळेला शोधायचं असतं बाय डायरेक्शनल आहे का, बाय डायरेक्शनल टिक करायचं. कारण काय, जिथे फॉर्म होतो सबस्टन्स तिथून तर जिथे यूज केला जातो तिथे त्याची एक डायरेक्शन फिक्स आहे. त्यामुळे एका डायरेक्शनला प्रोड्यूस केलं तर दुसऱ्या डायरेक्शनला येतं, किंवा ज्या ठिकाणावर स्टोअर केलं गेलेलं आहे तिथून जिथे वापर होणार आहे त्या ठिकाणी. याचं एक्झाम्पल तुम्हाला जर मी सांगायचं झालं तर रॅडिश जे आहे, कॅरट जो आहे, रॅडिश, कॅरट यांच्यामध्ये फूड स्टोअर करण्याची जागा रूट आहे. मेन फूड जे असतं ते स्टोअर कुठे केलं जातं, कॅरट आणि रॅडिश मध्ये किंवा बीट मध्ये कुठे स्टोअर केलं जातं, रूट एरियामध्ये स्टोअर केलं जातं. त्यामुळे स्टोरेज प्लेस वेगवेगळ्या असू शकतात. आणि लक्षात एक गोष्ट ठेवायची आहे की इथे, आणि हे मी ऑलरेडी सांगितलेलंच आहे, सगळ्यांना आठवत असेल की प्रोड्यूस होताना ऍज अ ग्लुकोज म्हणून प्रोड्यूस होतं, ट्रान्सपोर्ट करताना ऍज अ सुक्रोज म्हणून ट्रान्सपोर्ट केलं जातं, आणि स्टोअर करताना ऍज अ स्टार्च म्हणून स्टोअर केलं जातं. ही स्ट्रॅटेजी लक्षात ठेवायची. प्लांट ग्लुकोजचा एक एक मॉलिक्यूल सिंथेसाइज करतील. ग्लुकोज विल बी इव्हेंच्युअली कन्व्हर्टेड इंटू सुक्रोज अँड ऍट द टाइम ऑफ स्टोरेज इट विल बी कन्व्हर्टेड इंटू स्टार्च. जे सगळं अन्नधान्य आम्ही खातो हे सगळं अन्नधान्य बाळांनो हे स्टार्चच्या फॉर्म मध्ये असतं. आलं लक्षात? ठीक. सो डायरेक्शन इज फिक्स. म्हणजेच हे मल्टी डायरेक्शनल असतं. इथून कुठे कुठे जात असेल, रूट्स मध्ये जाईल, स्टेम मध्ये जाईल, लिव्हजला स्वतःला पण यूज करायचं असतं तिथल्या तिथे पण जाईल, आणि त्याच्यानंतर फ्रुट्स मध्ये पण जाईल. अशा निरनिराळ्या ठिकाणी याचं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. आता तिसरी जी डायरेक्शन आहे ती पहिल्यांदा प्लांट हॉर्मोन्सच्या डायरेक्शन बद्दल लिहून घेऊ आपण. मुळात प्लांटचे जे हॉर्मोन्स असतात त्यांनाच आपण म्हणतो ग्रोथ रेग्युलेटर. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. डायरेक्शन ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, यांना आपण शॉर्ट मध्ये प्लांट हार्मोन्स म्हणतो. प्लांट हार्मोन्स जे असतात
show unidirectional movement. Show unidirectional movement. आता असं का ते नीट समजून घ्या. That is from the place where they formed and to the where they require. जिथे ते तयार होतात आणि ज्या ठिकाणी त्यांची रिक्वायरमेंट असते त्याच दिशेने यांची नेहमी मुवमेंट होत असते. प्लांट हार्मोन. हमारे पास टाइम नहीं है. निवेदिता ऑडियो बंद कर बेटा. चला गया तो सारा आरोप हम पर आ जाएगा. लेकिन समझ में नहीं आ रहा है कि हम उन दोनों को ढूंढे कहाँ पर. हाँ, याद आया. वहाँ पर एक मोबाइल नंबर लिखा था. NCERT ने एक लाईन लिहिलेली आहे, महत्वाची लाईन आहे. आपल्याला जर प्लांट मध्ये आपल्याला कलर करायला सांगितलं आणि आपल्याला असं स्क्रीनिंग करण्याला चान्स मिळाला प्लांट मध्ये आणि डे टायमिंग आहे, असं इमॅजिन करा की डे टायमिंग आहे आणि संपूर्ण प्लांट सगळ्या वेसल्स आपल्याला दिसत आहेत. इमॅजिन करा सगळ्या वेसल्स आपल्याला दिसत आहेत. वेसल्स काय आहेत प्लांटकडे की फ्लोएम मध्ये माहिती आहे आपल्याला की सीयू ट्यूब सेल्स आहेत. त्यांनी एक ट्रान्सपोर्टेशनचा रस्ता तयार केलेला आहे. त्याच्यानंतर झायलेम मध्ये आपण पाहिलंय की झायलेम वेसल्स आहेत, झायलेम ट्रकिड्स आहेत. यांच्या मार्फत निराळ्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन चालू आहे. हे सगळ्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन जरी चाललेलं असलं तरी यांच्यामध्ये गोंधळ कधी होत नाही. यांच्यामध्ये जसं आपल्याला नॉर्मल ट्रॅफिक मध्ये आपल्याला ऍक्सिडेंट्स होतात किंवा डिस्टर्बन्स होतो असा होत नाही किंवा ट्रॅफिक जाम होतो असं होत नाही. हे सगळं अतिशय ऑर्डरली मॅनरने चाललेलं असतं. त्याला NCERT ने कसं म्हटलंय ते तुम्हाला सांगतो. इन ए फ्लॉवरिंग पार्ट देर इज अ कॉम्प्लेक्स ट्रॅफिक ऑफ कंपाऊंड. देर इज अ कॉम्प्लेक्स ट्रॅफिक ऑफ कंपाऊंड प्रोबॅबली व्हेरी ऑर्डरली. म्हणजे हे जे एवढं सगळं ट्रॅफिकिंग चाललेलं आहे, एवढे सबस्टन्सेस एका ठिकाणी आपल्याला इमॅजिन करून बघा की एका ठिकाणी शुगर बनवली जाते, ती दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केली जाते, दुसऱ्या ठिकाणी स्टोअर केली गेलेली आहे, तिथून काही काढली जाते, जिथे रिक्वायरमेंट आहे उदाहरणार्थ ग्रोईंग प्लांट पार्ट आहे तर तिथे शुगर पाठवली जाते. हे सगळं चाललेलं आहे ऍट ए टाइम. जसं आपल्या बॉडीमध्ये अतिशय सिंक्रोनाइज अतिशय व्यवस्थित पद्धतीने ब्लड वेसल्स च्या माध्यमातून निराळे पदार्थ पोहोचवले जात आहेत, तसंच या ठिकाणी अतिशय सिस्टमॅटिक वेने हे सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. आता वेन एनी प्लांट पार्ट अंडरगोज सिनेसन्स. आता एक पुढचा फेनॉमेनॉन मी तुम्हाला सांगतोय. आता प्लांट काय करतं की ज्या वेळेला आपण पाहतो की झाडाचं पान आता पिवळं पडायला सुरुवात झाली, म्हणजे पानाचं एक सर्टन असं लाईफ आहे. त्या लाईफ नंतर त्याच्यामध्ये एक फेनॉमेनॉन दिसतो, वय होणं किंवा एजिंग. याला म्हणतात प्लांट्स मध्ये सिनेसन्स असा वर्ड यूज केला जातो. सिनेसन्स हा वर्ड लिहून ठेवा, अतिशय महत्वाचा आहे. सिनेसन्सचा अर्थ होतो एजिंग. इट इज यू कॅन से सिम्पली एजिंग. एजिंग वय झालं की प्लांट काय करतं की आतापर्यंत ह्या पर्टिक्युलर पार्टने आतापर्यंत सर्व्हिस प्रॉपर दिली,
प्रॉपर काम केलं. आता याच्याकडे बरेचसे न्यूट्रिएंट्स पडून आहेत, बऱ्याचशा गोष्टी पडून आहेत. तर याला काय करतं प्लांट रिट्राईव्ह करतं. समजा हे एक पान आहे, हे आता म्हातारं झालं, सेनेसन्स मध्ये एंट्री झाली आहे, त्याचं वय झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये जे काही न्यूट्रिएंट्स असतील ते पुन्हा वापस घेतले जातात आणि त्यांना ज्या ठिकाणी गरज असेल तिथे ट्रान्सफर केलं जातं आणि मग हे पान गळून पडतं. म्हणजे जे गळालेलं पान असतं, जे वृद्ध झालेलं पान असतं, जे सिनेसन्स मध्ये एंट्री केलेलं जे पान असतं, याच्याकडे अतिशय कमी न्यूट्रिएंट्स असतात. म्हणजे प्लांट काय करतं की न्यूट्रिएंट्स वेस्ट जाऊ देत नाही. तुम्हाला माहिती आहे प्लांट दे सेव्ह लॉट ऑफ एनर्जी आणि एक जरा पण इकडे तिकडे एनर्जी वेस्ट करत नाही. त्यामुळे ह्या प्लांट ह्या लिव्हच्या माध्यमातून किंवा एखाद्या प्लांट पार्टच्या माध्यमातून जर तो पार्ट नॉन फंक्शनल झाला असेल, तो रिजन नॉन फंक्शनल झाला असेल, तर तिथले सगळे न्यूट्रिएंट्स काढून घेतले जातात आणि ते रियुटिलाइज केले जातात. याच्याबद्दल लिहिलेलं आहे की व्हेन एनी प्लांट पार्ट अंडरगोज सिनेसन्स, लॉस ऑफ पॉवर ऑफ सेल डिव्हिजन. सिनेसन्सचा अर्थ यांनी दिलेला आहे. पहिली गोष्ट लॉस ऑफ पॉवर ऑफ सेल डिव्हिजन. आता सेल डिव्हिजन करण्याची इथली क्षमता संपलेली आहे. ग्रोथ, आता इथून इथे ग्रोथ पण पॉसिबल नाहीये. लॉस ऑफ पॉवर ऑफ सेल डिव्हिजन, लॉस ऑफ पॉवर ऑफ ग्रोथ आणि ड्यू टू एज and loss of power of performing functions. या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर त्या कंडिशनला त्याला आपण म्हणतो सिनेसन्स. असं जर झालं तर त्यावेळेला प्लांट काय करतं, सगळं काढून घेतं. देन न्यूट्रिएंट्स मस्ट बी विथड्रॉन. न्यूट्रिएंट्स may be, must be नहीं, nutrients may be withdrawn from such region and transported to growing region. याचा अर्थ काय झाला ते सांगतो तुम्हाला. याचा अर्थ झाला की ज्या ठिकाणी आता यांची आवश्यकता नाहीये, आता त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर पार्टचं एज झालंय किंवा त्या पर्टिक्युलर लीफचं काम झालेलं, असे विचार करा. एकेका वेळेला शेकडो ठिकाणी असं चाललेलं असतं. शेकडो पानं जे असतात ते म्हातारे होत असतात. शेकडो पानांमधनं ते न्यूट्रिएंट्स काढले जात असतील आणि ते योग्य ठिकाणी शिफ्ट केले जात असतील. जसं याला एक आपण कॉमन एक्झाम्पल घेऊन समजू शकतो. जसं एखादं मोडकळीस आले, तुम्ही नवीन घर बांधलेलं आहे, पण जे जुनं घर आहे ते आता पडण्याच्या मार्गावर आहे. पण त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात. उदाहरणार्थ इमारती, लाकूड जे असतं ते चांगलं असतं. त्याच्यात काही पार्ट्स असे असतात की ते चांगले तुम्ही वापरू शकता, तर त्याला रियुटिलाइज केलं जातं. नंतर ते घर पडलं तरी काही फारसा प्रॉब्लेम येत नाही. तर तशा म्हणजे आणि लॉस होत नाही. महत्वाचं म्हणजे लॉस होत नाही. तर तो लॉस कम्पेन्सेट करण्यासाठी, तो लॉस भरून काढण्यासाठी प्लांट असं करत असतो. अशा पद्धतीने आपण पाहिलं की डायरेक्शन्स आपण पाहिल्या आणि कशा हा एक फिनॉमिनॉन पाहिला, सिनेसन्स काय प्रकार आहे. आता प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे असतात, ज्यांना आपण हॉर्मोन्स म्हणतोय, याच्यासाठी एनसीईआरटीने एक लाईन किंवा एक वर्ड दिलेला आहे, दॅट इज कॉल्ड एज पोलराइज्ड असा वर्ड दिलेला आहे. म्हणजे तुम्ही लिहू शकता प्लांट ग्रोथ रेग्युलेटर ब्रॅकेटमध्ये दरवेळेला विसरतात त्यामुळे लिहून ठेवायचं हॉर्मोन are transported
transported strictly in a polarized manner. याचाच अर्थ युनिडायरेक्शनल असतं. जिथे त्यांची फॉर्मेशन होतं तिथून जिथे त्यांची रिक्वायरमेंट असते तेवढंच, त्याच्याशिवाय दुसरीकडे लागणार नाही. असं नाही रॅन्डमली कुठेतरी. जसं आपल्या बॉडीमध्ये कुठल्याही पार्ट मधून तुम्ही पाहिलं तर हॉर्मोन निघू शकतं. तसं याचं ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट असेल ते अंतर लांब असो की जवळ असो त्या ठिकाणी सप्लाय केलं जातं. म्हणजे याची डायरेक्शन नेहमी एक फिक्स असते. आणि आपल्याला माहिती आहे की हॉर्मोन्स आर synthesized in very small amount. म्हणून हे पाळणं गरजेचं असतं. आता प्लांट मध्ये एक आणखी गोष्ट दिसते. काही पार्ट जे असतात ते रिसीव्ह करतात आणि काही पार्ट जे असतात वेस्ट वगैरे जे असतं. आता जास्त करून ॲनिमल्स मध्ये वेस्ट जे असतं ते डायरेक्टली ब्लड मध्ये टाकून दिलं जातं, किंवा जे मटेरियल जो फ्लो कंटिन्युअसली फ्लो करत असतो त्या ठिकाणी टाकलं जातं. पण प्लांट्स मध्ये एक तिथल्या तिथं सेलच्या जवळ सोय असते ज्याला आपण म्हणतो व्हॅक्युओल. तर प्लांटला जे अनवॉन्टेड सबस्टन्सेस असतात किंवा रेस्पिरेशन वगैरे झाल्यानंतर जो वेस्ट प्रोडक्ट जे निघतात ते तिथल्या तिथे काय केले जातात, जे गॅस आहे तो बाहेर टाकला जाईल. परंतु बाकीचा जो पार्ट असतो, जो वेस्ट मटेरियलचा पार्ट असतो तो व्हॅक्युअल मध्ये स्टोअर केला जातो. त्यामुळे यांच्याकडे किडनीज वगैरे सारखं असं काही वेगळं स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं नसतं. ही गोष्ट डोक्यात राहू दे. आता आपण टर्मिनॉलॉजी समजून घेऊया वन बाय वन. एकदम बेसिक आहे, कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहित असतील, पण काही मुलं नवीन पण असतात, त्यांनाही हे कळलं पाहिजे. व्हॉट इज सोल्युशन? सोल्युशन तुम्ही कशाला म्हणतात? इट इज सॉल्व्हंट प्लस, बोला, Solute. इट इज सॉल्व्हंट प्लस सोल्यूट. इट इज सॉल्व्हंट प्लस सोल्यूट. It is solvent plus solute which gives us solution. आता ज्या वेळेला आपण वर्ड यूज करतो कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन शब्दाचा अर्थ तुम्ही कशा लावतात हा पहिला प्रश्न आहे. ज्या वेळेला आपण कॉन्सन्ट्रेशन वर्ड यूज करतो त्याला दोन आस्पेक्ट आहेत, नीट लक्ष द्या. कॉन्सन्ट्रेशन वर्डला दोन आस्पेक्ट आहेत, त्या दोन्ही आस्पेक्टचा आपण विचार करू. कॉन्सन्ट्रेशन ज्या वेळेला आपण वर्ड यूज करतो, आता हे बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन, अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन हा विचार सोडून द्या थोड्या वेळासाठी. आपण सोल्यूट आणि सॉल्व्हंट याच्या अँगलने बोलतोय. आपण एक म्हणतो की आमचं सोल्युशन इज कॉन्सन्ट्रेटेड. सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड आहे, सोल्युशन इज कॉन्सन्ट्रेटेड असं केव्हा म्हणतो? तर इट इज कॉन्सन्ट्रेशन इज ए कंपॅरेटिव्ह टर्म. कॉन्सन्ट्रेशन इज ए कंपॅरेटिव्ह टर्म. वाय आय एम सेइंग लाईक दिस? नीट लक्ष द्या. मी असं का म्हणतोय कॉन्सन्ट्रेशन इज ए कंपॅरेटिव्ह टर्म? कारण त्याच्यासाठी लेट्स से की या दोन्ही बीकर्स मध्ये मी 1 लिटर पाणी घेतलंय, 1 लिटर वॉटर घेतलंय. आय हॅव टेकन 1 लिटर हिअर ऑल्सो. आणि या दोन्ही मध्ये घेतलेले जे पाणी आहे याच्यामध्ये इमॅजिन करा की 3 टेबल स्पून
आणि इथे 5 टेबल स्पून TSFचा अर्थ टीस्पून होतो, पण इथं टेबल लिहून घ्या पर्पजली. टेबल स्पून, टेबल स्पून, मोठा चमचा असतो हा. इथे 3 चमचे साखर तुम्ही ऍड केली, शुगर, आणि इथे 5 चमचे शुगर ऍड केली. आता आपल्याला विचारलं की हे कॉन्सन्ट्रेटेड का हे कॉन्सन्ट्रेटेड. याला आपण नाव देतोय ए, त्याला नाव देऊया बी. आता तुम्हाला विचारलं कोणतं कसल्यामधलं सोल्युशन जास्त कॉन्सन्ट्रेटेड राहील, तर व्हॉट विल बी युअर आन्सर? व्हेरी सिम्पल क्वेश्चन. नॅचरली बी मधलं राहील, बरोबर. वाय? बिकॉज आता ही जी कंपॅरिझन केली ही कशाच्या अकॉर्डिंग केलेली आहे आपण? कशाच्या अकॉर्डिंग केलेली आहे? कमॉन बोला. Solute. हा, इट इज डिपेंड ऑन amount of solute present in the solvent. आता हा सीन या ठिकाणी करून बघा. सेम 1 लिटर पाणी घेतलं दोघांमध्ये. एक लिटर नाही, याला आपण थोडं मोठा जार करू. इथं 2 लिटर पाणी घेतलं, इथं 1 लिटर पाणी घेतलं, 1 लिटर वॉटर. इथं जसं आपण मगाशी टाकली तसं 3 टेबल स्पून शुगर टाकली, 3 टेबल स्पून फुल शुगर टाकली. इथे आपण 8 टेबल स्पून फुल टाकली. इथे 8 टाकली, इथे 8 टाकली, आणि इथे 3 टाकली. आता आपल्याला विचारलं की कंपॅरिझन करायला लावलं, तर नाव अगेन वी विल कॉल इट ॲज ए आणि बी. किंवा इथेच आता 5च टाकली, सेम टू सेम, पुन्हा जसं होतं तसंच टाकलं. तर आता काय होईल? आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन विचारलं की कोणतं जास्त कॉन्सन्ट्रेटेड राहील. काय चेंज केलं आपण? सॉल्व्हंट चेंज केलेलं आहे. सॉल्व्हंटचा अमाऊंट चेंज केलेला आहे. सोल्यूट दोघांमध्ये, याच्यामध्ये सोल्यूट जे आहे दॅट इज रिमेन अनचेंज. चेंज काय केलं? सॉल्व्हंट चेंज केलं. म्हणजे अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट जेव्हा तुम्ही चेंज करता आणि सोल्यूट कॉन्स्टंट ठेवता, त्यावेळेला सुद्धा कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं. मला हे एक्झाम्पल म्हणून सांगायचं काय आहे, कॉन्सन्ट्रेशन चेंज करण्यासाठी काय आवश्यक असते? काय झालं? व्हिडिओ पॉज झालेला आहे का? कम ऑन. झाला सर क्लिअर. क्लिअर आहे सर. क्लिअर झालं. हो, म्हणजेच काय झालं की ज्या वेळेला तुम्ही सॉल्व्हंटचं अमाऊंट चेंज करता, त्यावेळेलाही कॉन्सन्ट्रेशनवर फरक पडत असतो. आता जर समजा आपल्याला विचारलं, असं कधी विचारलं जातं, कधी विचारलं जाऊ शकतं की, एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं 1 लिटर सॉल्व्हंट घेतलंय, वॉटर घेतलंय, आणि इथे 1 लिटर वॉटर घेतलेलं आहे. दोन्ही ठिकाणी 1 लिटर वॉटर घेतलेलं आहे.
इथे आपण टाकतोय 20 TSF. इथे आपण टाकतोय 25 TSF. इथं व्हॉल्यूम चेंज करून टाकू. 1 मिनिट. त्याला व्हॉल्यूम बदलून टाकूया. इथे 4 लिटर करू आणि इथे 3 लिटर करू. आता आपल्याला विचारलं कॉन्सन्ट्रेशन कशातलं जास्त राहील तर कसं काढणार? कसं काढणार सांगा आता. पुन्हा आपण ए आणि बी म्हणू शकतो. आता कसं काढणार? इथे 25 TSF टाकलेलं, इथे 20 TSF टाकलेलं आहे. आता दिस इज जार किंवा बीकर ए आणि दिस इज बीकर बी. आता कॉन्सन्ट्रेशन विचारलं तर कसं करणार आपण? याच्यासाठी सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. इथे 3 लिटर दिलंय, इथे 4 लिटर दिलंय. आता इथे आपल्याला याची व्हॅल्यू जी आहे याची एक तरी व्हॅल्यू तुम्हाला स्टेबल करावी लागते आणि ती स्टेबल केली तर तुम्ही याचं कॉन्सन्ट्रेशन काढू शकता. म्हणजे आपण असं म्हणू शकतो त्याला डिनॉमिनेटर जर तुम्ही सेम केला तर वरच्या आकड्यांकडे बघून तुम्ही सहज त्याला लेस दॅन किंवा ग्रेटर दॅनचं साईन तुम्ही सहज देऊ शकता. तुम्ही सांगू शकता की याच्यातलं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे किंवा याच्यातलं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. तर कसं करू शकतो ते तुम्हाला सांगतो. आता या दोघांचा लिटरचं जर कन्व्हर्जन केलं तर 3 × 4 = 12. इकडे पण 12 लिहू शकतो. एक व्हॅल्यू आपण सिमिलर केली. आता याचं कॉन्सन्ट्रेशन बघूया. वीस चोक 80 आणि 20 चोक 80 आणि 25 त्रिक 75. आता तुम्ही मला सांगा इझिली तुम्ही सांगू शकाल की नाही दिस इज ए, दिस इज बी. आता तुम्ही सहज सांगू शकता की कोणतं कॉन्सन्ट्रेटेड आहे, ए की बी. असं करू शकतो का आपण? सांगा. आर यू गेटिंग दिस? समजतंय का सगळ्यांना? हे समजलं का? आपण काय केलं, डिनॉमिनेटर जे होते ते सिमिलर करून टाकले आणि त्याच्यामुळे आता आपल्याला याच्यातलं कॉन्सन्ट्रेशन काढणं सहज सोपं आहे. आलं लक्षात? तर काय करायचं असतं एवढी गोष्ट लक्षात ठेवा. याच्यामध्ये एक काहीतरी व्हॅल्यू सिमिलर करायला लागेल. जनरली आपण डिनॉमिनेटर जो असतो तो सिमिलर करून घेतो आणि त्याच्याने सहज आपण काढू शकतो. आता एक पुढची कन्सेप्ट आपण समजून घेऊ. आता सेल मेम्ब्रेन जे असतं ते सेल मेम्ब्रेनच्या वर बऱ्याचशा गोष्टी सेल मेम्ब्रेनवर अवलंबून असतात. आणि सेल मेम्ब्रेन जे असतं, सेल मेम्ब्रेन एक गोष्ट लक्षात घ्या, प्लांटची सेल वॉल जी असते ती फ्रीली परमिएबल असते, परंतु सेल मेम्ब्रेन जे असतं ते नेहमी सिलेक्टिव्हली परमिएबल असते. आता डिफ्युजनची कन्सेप्ट जर समजून घ्यायची असेल आपल्याला, डिफ्युजन काय प्रकार असतो डिफ्युजन, तर डिफ्युजन म्हणजे सांगा. ऑलरेडी यू आर नोईंग. काय म्हणतात डिफ्युजन? इट इज the movement of molecules or atoms from the region of higher concentration to the region of lower concentration.
याला आपण काय म्हणतो, डिफ्युजन. हे याच्यामध्ये लिक्विड मॉलिक्युल्स असू शकतात किंवा गॅस मॉलिक्युल्स असू शकतात. हीट असू शकतं किंवा करंट असू शकतं. दिस इज डिफ्युजन. आणि डिफ्युजन continues till equilibrium is attained. डिफ्युजन कुठपर्यंत कंटिन्यू राहतं, जोपर्यंत आता याला एक समजा इथे यू शेप एक ट्यूब घेतली, इथे एक यू शेप ट्यूब घेतली आणि एका बाजूला इथपर्यंत वॉटर ठेवलं, वॉटर लेवल इथपर्यंत ठेवली आणि एका बाजूला इथपर्यंत ठेवली. तर नॅचरली इथे लहान मुलगा जो असतो ना, त्यालाही विचारलं तरी सांगता येईल त्याला की ही जी मुवमेंट असते ही नेहमी अशी असेल आणि कुठपर्यंत असेल, जोपर्यंत दोन्ही इक्वल लेवलला येत नाही तोपर्यंत. दिस इज कॉल्ड एज इक्विलिब्रियम. बट इक्विलिब्रियम बद्दल आपण असं समजतो की आता मुवमेंट स्टॉप होईल, इथून मुवमेंट स्टॉप होते, बट इट नेव्हर हॅपन्स. लक्षात ठेवायचं, इक्विलिब्रियम is not static state, is not static. इथं बंद झालं, स्थिर झालं असं त्याचा अर्थ होत नाही. इज नॉट स्टॅटिक याचा अर्थ काय आहे, देर इज नो नेट मुवमेंट. आम्हाला सहज दिसू शकेल किंवा क्लिअर कट मुवमेंट होईल अशी मुवमेंट त्या ठिकाणी दिसत नाही. बाकी मुवमेंट, मॉलिक्युल्सची मुवमेंट चालूच असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. याला एका एक्झाम्पलने, सिंपल एक्झाम्पलने तुम्ही करू शकता. तुमच्याकडे 500 रुपये येत आहेत, बॅलन्सच्या नावावर काही नाहीये, बॅलन्सच्या नावावर काही नाहीये, त्यामुळे नेट मुवमेंट काही नाही, येत आहेत जात आहेत, परंतु ते स्थिर नाहीये. येत आहेत जात आहेत, खर्च होत आहेत, कंटिन्युटी आहे. म्हणजे इथे मॉलिक्युल्सची जी आहे ती मुवमेंट होणार आहे, फक्त मॉलिक्युल्सची जी मुवमेंट आहे ती कशी आहे, स्थिर आहे. म्हणजे इकडून 50 मॉलिक्युल इकडच्या बाजूला आले, तिकडून पण 50 मॉलिक्युल इकडे जातील, त्यामुळे तिथे स्टॅबिलिटी असते. म्हणजे तिथे रॅन्डम मुवमेंट असते, स्थिर मुवमेंट असते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आता या डिफ्युजनच्या कन्सेप्ट नंतर एक आणखी वर्ड समजून घेऊ, हायपरटॉनिक, हायपोटॉनिक आणि आयसोटॉनिक. 3 वर्ड्स आहेत. हायपरटॉनिक, हायपोटॉनिक आणि आयसोटॉनिक. याच्यासाठी आपल्या टेक्स्ट बुक मध्ये सुंदर एक्झाम्पल दिलेलं आहे. हायपरटॉनिक कशाला म्हणायचं, हायपोटॉनिक कशाला म्हणायचं आणि आयसोटॉनिक कशाला म्हणायचं. जसं तुम्ही सहज ओळखून सांगितलं की ज्याच्याकडे सोल्यूटचा अमाऊंट जास्त आहे अशा सोल्युशनला आपण म्हणतो हायली कॉन्सन्ट्रेटेड, ज्याच्याकडे सोल्यूट जास्त आहे आणि सॉल्व्हंट कमी आहे. सिमिलरली ज्याच्याकडे सॉल्व्हंट जास्त आहे, सोल्यूट कमी आहे, त्याला आपण म्हणतो हायपोटॉनिक. ज्याच्यामध्ये सॉल्व्हंट आणि सोल्यूट दोन्ही समसमान आहेत किंवा योग्य प्रमाणात आहेत. पण हे सगळं आपण केव्हा करतो, जेव्हा याला कम्पेअर करणारी दुसरी गोष्ट असते तेव्हा आपण म्हणू शकतो. कशाच्या तुलनेत काय, कशाच्या तुलनेत काय. उदाहरणार्थ याचं एक्झाम्पल जेव्हा आपण हायपरटॉनिक म्हणतो,
तेव्हा समजा हा एक बीकर आहे आणि हा दुसरा बीकर आहे. या दोन्ही बीकर मध्ये याच्यात आपण म्हणतोय की हा 20% शुगर सोल्युशन आहे. 20% चा अर्थ होतो 20 ग्रॅम्स इन 100 ml. इथं सॉल्व्हंट किती आहे 100 ml आणि सोल्यूट किती आहे 20 ग्रॅम. आणि याला मी या वेळेला म्हणतो की इट इज 15% सोल्युशन. तेव्हा तुम्हाला आता हे लिहून द्यायची गरज नाही. तर या ठिकाणी बाळांनो ही गोष्ट लक्षात ठेवा. हायपरटोनिक आणि हायपोटोनिक जर म्हणायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो? दिस सोल्युशन इज hypotonic than solution A. This is B. Hypotonic than solution A. आता याच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये जेव्हा बोलायचं असेल, याच्याबद्दल बोलायचं असेल, A is hypertonic than solution B. किंवा बीकर बी बीकर मधलं हे असं लिहा ए बीकर. सोल्युशन ए बीकर सोल्युशन इज हायपरटोनिक दॅन सोल्युशन बी. म्हणजे काय, आपण एकमेकांची तुलना केव्हा करू शकतो? जेव्हा त्याच्या बाजूला काही असेल तर. आता हायपरटोनिक हायपोटोनिक ही गोष्ट आपल्याला कळली, म्हणजे आपल्याला कम्पेअर करायला लागेल. आता आयसोटोनिक आपण केव्हा कम्पेअर करू शकतो? जेव्हा दोघांकडे 15% असेल, दोघांकडे दोन्ही 15% असेल किंवा दोन्ही 20% असेल, तेव्हा याला आपण काय म्हणू? आयसोटोनिक कंडिशन म्हणतो. याला आपण काय म्हणतो? आयसोटोनिक कंडिशन. आता एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतो. याच्यातनं मला ऑस्मोसिसचा फेनॉमेनॉन समजून सांगायचा आहे. नीट लक्ष द्या. आता ज्या वेळेला तुम्ही इथं मनुका टाकतात, रेझिन टाकतात, अरे रेझिन, आणि इथे तुम्ही सोल्युशन मध्ये याला पुटअप केलं. आता याचं कॉन्सन्ट्रेशन आणि या मनुक्याच्या आत असलेले जे याचं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळं. श्रेया काबर चालू केलं बेटा? ऑडिओ काबर चालू केला श्रेया? सॉरी सर, चुकून झालं होतं. रेझिनचे हे जे मनुके आहेत, या मनुक्याला तुम्ही या वॉटर मध्ये टाकलं. दिस इज प्लेन वॉटर. इथं प्लेन वॉटर आहे, तर काय होईल याच्यात सांगा बरं, कोण सांगतं मला? इथे समजा प्लेन वॉटर आहे, तर या रेझिनचं काय होईल? याच्या आत पण तर सोल्युशन आहे. काय होईल इथं तुम्ही सांगा? इथं मी दुसरा सीन उभा करतो. तुम्ही सांगायचं आहे. If this is 20% sugar solution, इथे सोल्युशन, हा हे याच्या आतलं सोल्युशन आहे, राईट. सोल्युशन इनसाइड द सेल. आता इथे काय होईल सांगा? सांगा काय होईल इथं, कोण सांगतं? काहीतरी उत्तर दिलंय. मनुका विल स्वेल. ओके. रेझिन विल स्वेल. ओके, काय प्रॉब्लेम नाही. इथं का फुगला हा? कोण सांगतं? हु इज गोइंग टू टेल मी द रिझन?
इथं हा स्वेलअप झाला. का झाला असा स्वेलअप का होईल ते सांगा. याने आर्यनने दिलेलं उत्तर बरोबर आहे. बट वाय इट विल स्वेलअप. आणि इथे काय होईल? हे जर 20% शुगर सोल्युशन आहे तर इथे काय होईल? बोला, इथे काय होईल? इथे काय होईल बाळांनो? श्रिंक होईल आणि इथं स्वेल होईल. असं का झालं? काय झालं इथं? येस, इट इज ड्यू टू ऑस्मोसिस. म्हणजे काय झालं? इथे मुवमेंट कशी झाली? इथे प्लेन वॉटर होतं म्हणून इथून मुवमेंट बघा अशी झाली. ह्या कंडिशनला याला म्हणतात टर्जिडिटी. याला काय म्हणतात? टर्जिडिटी. मला याच्यातनं 2 वर्ड समजून सांगायचे. इथे काय झालं? टर्जिड झाला, फुगला. म्हणजे काय झाला? दिस इज टर्जिडिटी. इथे श्रिंक झाला, इथे श्रिंक झाला. म्हणजे इथे काय झालं? याला म्हणतात फ्लॅक्सिडिटी. याला म्हणतात फ्लॅक्सिडिटी. फ्लॅक्सिड झाला, फ्लॅक्सिडिटी. हे 2 वर्ड लक्षात ठेवा. म्हणजे हायपरटोनिक, हायपोटोनिक, आयसोटोनिक, त्याच्यानंतर टर्जिडिटी, फ्लॅक्सिडिटी. हे वर्ड आपल्याला समजून घ्यायचे. आणि याच्यावर सगळ्या गोष्टी आधारित असतात. एक अंकी गोष्ट असते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये दरवाजा फुगतो, त्याला काय म्हणतात? कोणी सांगू शकतं का? त्याला काय वर्ड यूज केला जातो? एनीबडी इज नोईंग? पावसाळ्याच्या दिवसामध्ये दार आपलं फुगतं, लाकडी दार असेल तर खास करून फुगतं. त्याला काय म्हणतात? वाय इट ऑकर्स? दिस इज कॉल्ड एज इम्बायबिशन. लिहून ठेवा. दॅट इज इम्बिबिशन or imbibition. It is swelling off. It is swelling off, swelling up of, swelling up of colloidal substances. Colloidal, मग हायड्रोफिलिक कोलॉइड असं लिहूया. हायड्रोफिलिक कोलॉइड. हायड्रोफिलिकचा अर्थ तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती म्हणून हायड्रोफिलिक कोलॉइड. आता दरवाजा फुगतो याचा अर्थ काय? या ज्या सेल्स असतात, या ज्या सेल्स असतात त्या ऍटमॉस्फेरिक मॉइश्चरला स्वतःवर येऊ देतात. कारण हायड्रोफिलिक आहेत त्यांच्या दोघांमध्ये. आपल्याला माहिती आहे सेल वॉल जी असते, कुठल्याही प्लांटची सेल वॉल असते, तर ती सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन आणि लिग्निनने बनलेली असते. तर लिग्निन it also attracts the water. लिग्निन, सेल्युलोज हे वॉटर मॉलिक्युल्सला अट्रॅक्ट करतात. हायड्रोफिलिक सबस्टन्सेस आहेत. यामुळे काय होतं की 2 सेल्सच्या मधला जो गॅप असतो त्या ठिकाणी हे वॉटर मॉलिक्युल, जिथे जिथे गॅप असेल तिथे तिथे हे वॉटर मॉलिक्युल्स ची जागा ऑक्युपाय करतात आणि त्यामुळे काय होतं की ते जे पूर्ण स्ट्रक्चर असतं ते स्वेलअप होतं. याला म्हणतात ऍडसॉर्प्शन. याच्यासाठी केमिस्ट्रीमध्ये वर्ड आहे ऍडसॉर्प्शन. असं का होतं? ऍडसॉर्प्शन म्हणजे ऍडसॉर्प्शन सुद्धा हेल्प करतं आपल्याला वॉटर मॉलिक्युलला ऍब्झॉर्ब करण्यामध्ये. वॉटर मॉलिक्युल्स जे असतात त्याला ऍब्झॉर्ब करण्यामध्ये ऍडसॉर्प्शनचा पण एक रोल असतो. दुसरा असतो डिफ्युजन प्रेशर डेफिसिट. आता रूट जो आहे, नीट लक्ष द्या, रूट जो आहे, रूट मध्ये वॉटर काय येतं? समजा रूट हेअर आहे, सपोज दिस इज रूट हेअर, तर या रूट हेअर मध्ये वॉटर काय येतं इथं? हा प्रश्न. सायंटिस्ट लोकांनी एक्सपेरिमेंट केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की रूट हेअर का वॉटरला ऍब्झॉर्ब करतं, का किंवा का जवळ करू शकतं, त्याचं रिझन आहे. त्याचं रिझन असं आहे
की इथे जमिनीत जे असतं, आता जे आपण कन्सेप्ट शिकलो त्याचं अप्लिकेशन आहे. इथे जे वॉटर आहे आणि या ठिकाणी असलेलं जे सायटोप्लाझम आहे, सपोज थोडंसं मोठं काढतो. हा या ठिकाणी असलेला दिस इज व्हॅक्युअल आणि इथे जो सायटोप्लाझम आहे, या सायटोप्लाझमचं आणि याचं कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी जे कॅपिलरी वॉटर आहे, या ठिकाणी जे कॅपिलरी वॉटर आहे बाळांनो, याचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे आणि याचं कॉन्सन्ट्रेशन हाय. याचं कॉन्सन्ट्रेशन हाय. जसं आपण रेझिन्सच्या बाबतीत बघितलं, मनुष्याच्या बाबतीत पाहिलं की मनुष्याला कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे, पुन्हा कोणाचा चालू झाला, श्रेया परत तुझा चालू झाला का? इथे हा स्वेलअप केव्हा होतो? हा स्वेलअप केव्हा होतो? जेव्हा प्लेन वॉटर किंवा लेस कॉन्सन्ट्रेटेड इथे सोल्युशन मध्ये याला ठेवतात तेव्हा हे काय होते? स्वेलअप होते. इथल्या जे हा जो मनुका असतो हा स्वेलअप होतो. इथल्या सेल्सच्या आत वॉटर जातं. का? कारण काय? आतलं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. तिच्या आतलं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. म्हणजे दिस इज हायपरटोनिक. हे काय बाळांनो? हे हायपरटोनिक आहे. दिस इज हायपरटोनिक. म्हणजे याच्याकडे सोल्यूट जास्त आहेत आणि सॉल्व्हंट कमी. सोल्यूट जास्त, सॉल्व्हंट कमी. आता याला इथे अप्लाय केलं, सेम इथे अप्लाय करा. इथे या ठिकाणी या सेलच्या आत जो सायटोप्लाझम आहे याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. म्हणजे काय जास्त आहेत? सोल्यूट जास्त आहेत. सोल्यूट जास्त आहेत. आणि काय कमी आहे? सॉल्व्हंट कमी आहे. सॉल्व्हंट कमी. ही कंडिशन आहे या ठिकाणी, या रूट हेअरकडे. आता या आजूबाजूची जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये काय जास्त आहे? सॉल्व्हंट जास्त आहे आणि सोल्यूट मिनरल्स कमी आहेत. म्हणून नॅचरली हे अट्रॅक्ट होतं याच्याकडे. नॅचरली हे अट्रॅक्ट होतं आणि हे मूव्ह करायला लागतं. आणि इथे जसं काल आपण शिकलो, कोहेसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह फोर्स जो असतो, तर पहिले अधेसिव्ह फोर्सने इथे वॉटर मॉलिक्युल्स याच्याजवळ अट्रॅक्ट होतील, चिकटतील. नंतर कोहेसिव्ह फोर्सने इथून याला आत पुश केलं जाईल आणि हे हळूहळू 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 इथून सेल वॉलच्या माध्यमातून इथे ट्रॅव्हल करतील. आणि हा आतला पार्ट आहे समजा, हा आतला पोर्शन. तर ह्या आतल्या पोर्शन मध्ये एका सेल टू सेल, सेल वॉल टू सेल वॉल, सेल वॉल टू सेल वॉल इथे ट्रान्सपोर्ट केले जातील till it reaches to the central region where xylem is present. This is the movement of water. अशा पद्धतीने वॉटरची मुवमेंट सुरू केली जाते. वॉटरची मुवमेंट सुरू होते आणि मग या ठिकाणी आपण शिकणार आहोत की इथे पीट्स कसे असतात, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ड्रॉप बाय ड्रॉप बाय ड्रॉप बाय ड्रॉप जमा होतं आणि नंतर त्याचं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. मग हे वरती कसं खेचलं जातं ते तुम्हाला मी उद्या शिकवतो. उद्या म्हणजे पुढच्या लेक्चरच्या वेळेला बघूया. चालेल. मुलांना फार लाईट वाटलं आजचं.